संत शिरोमणी मन्मथ माऊली शिवसंत लक्ष्मण महाराज तथा वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली, विश्व चैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली तथा सर्व गुरुवर्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या ह्या मंगलमय प्रसंगी शिवसंत लक्ष्मण महाराज महान विभूती जगाच्या कल्याणा अवतार घेऊन ज्यांनी कार्य केलं आणि ते कार्य करून आपल्या सर्वांना ज्ञानाचा उपदेश अभंगवाणीच्या माध्यमातून करून शिवाधीन झाले। आज त्यांचा स्मृती महोत्सव 146 वर्ष। आज ते देहरूपाने आपल्यातून 146 वर्षापूर्वी गेले, परंतु ते आजही आपल्या हृदयामध्ये आहे। संत हे जात नसतात, संत हे कार्यासाठी येतात, कार्य करून कार्याच्या रूपाने शिल्लक राहतात। म्हणून म्हण आहे, मरावे परी कीर्ती रुपये उरावे, संताची कीर्ती आहे काही कीर्ती मही राहो, ऐसा देह झिजवा हो, असं कार्य हे संतांचं असतंय। अशा प्रकारचा परम श्रेष्ठ शिवभक्ती लीन असलेले शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा स्मृती महोत्सव आणि त्यानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह आणि तेही सिद्धेश्वराच्या सान्निध्यात आणि तेही गुरुमाऊलीच्या कृपा छत्राखाली प्रत्यक्ष गुरुमाऊली आपल्या सान्निध्यामध्ये आणि त्यांच्या ह्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह आणि अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून नामसंकीर्तन परमरहस्य ग्रंथ मन्मथ माऊलींनी लिहिला, जगाला 4 वेदाचं ज्ञान दिलं, पण शिवसंत लक्ष्मण महाराजांनी सामान्य जीवाच्या उद्धारासाठी अत्यंत सोप्या भाषेमध्ये अभंगवाणीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान दिलं। तो त्यांचा अभंग गाथा 5509 अभंगाचा असला असा महान असा ग्रंथ माऊलींनी आपल्यासाठी तयार केला। कारण अभंगातलं जे ज्ञान आहे ते सामान्य जीवाला पचण्यासारखं ज्ञान आहे आणि म्हणून अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण आणि म्हणून ते लक्ष्मण महाराजांनी अभंगवाणीच्या माध्यमातून केलं। म्हणून गाथा पारायण, सिद्धेश्वर महात्म्य पारायण आणि याच माध्यमातून गुरुमाऊलीचा अमृतोपदेश आणि त्याच माध्यमातून कीर्तन रूपी सेवा आजच्या ह्या मंगलमय प्रसंगी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग शिवसंत लक्ष्मण महाराजांचा अभंगाच्या माध्यमातून ही सेवा आहे आणि त्या सेवेसाठी अत्यंत गुणीजन कीर्तन म्हटलं की साह्य होऊ एकमेका भजू कैलास नायका अशा प्रकारचा योग म्हणजे कीर्तन योग आहे। प्रवचन एकांगी आहे तर कीर्तन बहुअंगी आहे। इथं उत्तम असे पेटी वादक, उत्तम मृदंग वादक, उत्तम असे गायक मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार आणि सर्वांच्या मेळ्यामध्ये करायचा हा कीर्तन रूपे नामघोष। करा नामघोष कीर्तनी आनंद, तया लागी छंद हाची गोड, आपल्या सर्वांना गोड छंद लागावा म्हणून कीर्तन आणि या सर्वांच्या सहकार्यातून सर्व गुणीजनांच्या सहकार्यातून आणि अशा ह्या
मंगलमय प्रसंगी कीर्तन रूपी सेवेच्या श्रवणासाठी अत्यंत श्रद्धेने उपस्थित असलेले सर्व भाविक श्रोते बंधू भगिनी या सर्वांना नतमस्तक होऊन आजची ही कीर्तन रूपी सेवा म्हणजेच हे वाक्पुष्प आहे. माऊलींनी केलेला उपदेश आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं कार्य कीर्तनाच्या माध्यमातून करायचं असतं. त्या माऊलींचा अभंगाच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचंय तो मतितार्थ आपल्यापर्यंत पोहोचावा आणि त्याचं चिंतन व्हावं. म्हणून कीर्तन म्हणजे चिंतन. आणि म्हणून हेच आमचे चिंतन मागू सांबापासी दान. आणि म्हणून भगवंताला दान काय मागाव तर हे चिंतन करण्याचं ज्ञान मागाव, दान मागावं. आणि अशा प्रकारचं हे कीर्तन किरपी सेवा. आणि या सेवेसाठी असलेली अभंग रचना लक्ष्मण महाराजांनी केली आणि माऊलीचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि माऊलींनी प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला मला उपदेश केलेला आहे. संताचा उपदेश असते, अनुभवातून आलेला उपदेश असतो. अनुभवातून दिलेला उपदेश हा परिणामकारक असतो. आणि म्हणून संतवाणी म्हणजे अभंगवाणी. अभंगवाणी गाऊ ते अभंग ज्याशी नाही भंग अनुमारंग हृदया माझे. गाण्यासाठी अभंग आहे आणि त्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताला आपलं करून घ्यायचे. आपल्याला आपल्या जन्माचा अर्थ काय, आपण जन्माला आलो पण कशासाठी आलो हे उद्देश आपल्याला कळायला पाहिजे, हेतू कळायला पाहिजे. आणि तो हेतू साध्य करण्यासाठी आपले प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपला हेतू काय आहे तर आपल्याला फक्त भगवंताशी एकरूप व्हायचंय. आपण आहोत कुणाचे ते आम्हाला कळालं नाहीये. आपल्याला करायचंय काय ते कळालं नाही. आलोत कुठून तेही कळालं नाही. आणि म्हणून अज्ञान अवस्था आहे. आणि त्या अज्ञान अवस्थेला आपण दुःख भोगत आहोत. आणि म्हणून हे दुःखाची निवृत्ती करण्याकरता आपल्याला त्या नरजन्मामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतर काय करायचंय ते आपल्याला कळावं. आणि म्हणून काय करायचंय तर एकच एक करायचंय ते म्हणजे आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान त्याची निवृत्ती करायची आणि ज्ञानाची प्राप्ती करायची. ते ज्ञान म्हटलं तर कोणतं तर ज्ञान हे दोन प्रकारचं असतंय. एक व्यवहारिक ज्ञान, एक व्यवहारिक ज्ञान आणि एक पारमार्थिक ज्ञान. पारमार्थिक ज्ञान म्हणजे स्वरूपाचं ज्ञान. आणि स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी केवळ मनुष्य जन्म आहे. आणि म्हणून मानवाचा जन्म हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून संतांनी उपदेश केला की मानवाचा जन्म हाची मानवाचा जन्म हाची महालाभ उपाय सुलभ सापडला. उपाय सुलभ सापडला. उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म हाची महालाभ महालाभ. आणि म्हणून संतांनी आपल्याला याची जाणीव करून दिली. आपल्याला जन्म मिळाला, नरजन्म मिळाला पण कळाला नाही. मिळाला पण कळाला नाही. न कळणे हे अज्ञान
कळावे हे ज्ञान, आणि जे कळालं नाही ते सांगण्यासाठी संतांचे अवतार. त्यासाठी संतांचे अवतार आहे. आणि म्हणून आपल्याला हा नरजन्म सहज मिळालेला नाही. कसा मिळाला आम्हाला माहित नाही. संत सांगत आहेत 84 लक्षे भ्रमे फिरलासी, शेवटी आलासी मनुष्य जन्म. शेवटचा जन्म, जन्म हा अखेरचा शेवटचा जन्म आहे. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. या नरतनु हे जे मुक्तीचे मग या देहामध्येच आपल्याला मुक्त व्हायचंय, मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. मुक्ती म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणाव? मुक्ती म्हणजे अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती म्हणजे मुक्ती. मग ते ज्ञान कोणतं? एक व्यवहारिक ज्ञान, एक पारमार्थिक ज्ञान. पारमार्थिक ज्ञान म्हणजे स्वरूप ज्ञान. स्वरूपाचं ज्ञान आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं ही लक्ष्मण महाराजांची अत्यंतिक तळमळ. स्वरूपाचं ज्ञान महत्वाचं आहे. आम्हाला रूप कळतंय पण स्वरूप कळालं नाही. आम्ही रूप पाहतो, कशात पाहतो? आरशात पाहतो. रूप पाहतो आहे ना, आरशात रूप पाहतो. पण ते कोणाचं? आपलं की देहाचं? देहाचं आहे की आपलं रूप? देह वेगळा आहे, आपण वेगळे आहोत. आपण वेगळे आहोत हेच आम्हाला कळालं नाही. आणि जे पाहिलो ते रूप माझंच म्हणायलो आणि त्याच्यामध्ये नटायलो. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात काय ठुमकसी बापा, काळ बैसलासे बापा. आम्ही त्याच रूपाला नटायलो. किती माझं रूप सुंदर आहे, त्याला किती सुंदर बनवू. अरे हे सुंदर बनवण्याचं रूप नव्हे, हे तुझं नाही, ते देहाचं रूप आहे, ते आपलं नाही. ते विसरलो आम्ही. आपण कोण आहे ते विसरलो. देह म्हणजे मी आहे म्हटलो आणि देहाचं रूप म्हणजे माझं रूप म्हणायलो. पण देह म्हणजे आपण नाही. देह म्हणजे आपल्याला वापरायला दिलेली वस्तू आहे. वापरायला दिलेली वस्तू आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि त्या वापर कशासाठी करायचा? प्रपंचासाठी, संसारासाठी नाही, तर आत्मज्ञानासाठी, स्वरूप ज्ञानासाठी प्राप्त करायचा आहे. साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे. साधू संतांनी दाखवलेला मार्ग स्वरूप ज्ञानाचा, आणि ते स्वरूप ज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय. आणि आम्हाला स्वरूपाचं ज्ञान नाही, आणि म्हणून आम्हाला देह तादात्म्य आहे. आणि देह म्हणजे मी म्हणतो. देह म्हणजे मी, माझा हात, माझे पाय, माझे डोळे, पण माझे नाहीये. ते देहाला दिलेले आहे, ते देहाचे आहे, माझे नाहीये. पण माझे नाही हे कळत नाही. का कळत नाही? त्याला कारण आहे तर स्वरूपाचा विसर. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतो स्वरूपी विचार मानवी संसार, 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 स्वरूपी विचार सोडे संसार, स्वरूपी विचार सोडे संसार. दुःखाचा सागर भाव दुःख, दुःखाचा सागर भाव दुःख, दुःखाचा सागर भाव दुःख, दुःखाचा सागर भाव दुःख, स्वरूपी विचार मानवी संसार, स्वरूपी विचार मानवी संसार, स्वरूपी विचार मानवी संसार, स्वरूपी विचार मानवी वा. स्वरूपी विसर म्हणून हे संसार. काय उपदेश आहे लक्ष्मण महाराजांचा. आम्ही स्वरूपाला विसरलो आणि देह म्हणजे मी नाही, ते आम्हाला कळालं नाही. आम्हाला देह म्हणजे मी समजलो आणि देह तादात्म्य निर्माण झालो, आणि म्हणून देहाचा मोह.
देहाचा मोह, देहापासून साठी आलेली पत्नी, पत्नीचा मोह, तिथून प्राप्त झालेले पुत्र, पुत्राचा मोह. हे मोह एवढा वाढत गेला, या प्रपंचाचाच मोह वाढत गेला, जे माझं नाही त्याचाच मोह वाढत गेला, आणि मी कोण आहे ते माता विसरलो. आणि विसरलो, आणि म्हणून विसर हे दुःखाचं कारण आहे. विसर पडला मनोनिया ताप, मनोनिया नाना कष्टरूप योनी जाओ, नाना कष्टरूप योनी जाओ, नाना कष्टरूप योनी जाओ. विसर पडला मनोनिया ताप. विसर हे दुःखाचं कारण आहे. विसर हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून देह म्हणजे आपण नाहीये, तर आपण त्यात असलेला आत्मा. आत्मा हा कसा आहे? आत्मा कुणी पाहिलाय का? शरीरामध्ये आत्मा आहे, पण आम्ही आत्मा पाहिलेला नाही. जे मी आहो तेच मी पाहिलं नाही. मी पाहिले नाही म्हणून मला त्याचं ज्ञान नाही. माझा मीच कोण नकळे मजसी, तुझ्या स्वरूपाशी जागो कैसे. ही अवस्था झाली आमची. मी म्हणजे आत्मा आहे, आत्मा म्हणजे चैतन्य आहे, आत्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निरावयव आहे, व्यापक आहे, ज्ञाता आहे, साक्षी आहे. आत्मा काय म्हणावं? आणि आत्मा म्हणजे परमात्म्याचा तदांश आहे, आणि ते मध्ये आहे, ते म्हणजे आपण आहोत. याचा विसर, त्याला स्वरूपाचा विसर म्हणलेला आहे. आणि हे स्वरूप ज्ञान झाल्याशिवाय ममत्व संपत नाही, मोह सुटत नाही, आणि मग तो मोह सुटल्याशिवाय आपलं दुःख दूर होत नाही. म्हणून संतांनी सांगितलं की मोह पुत्र कलत्राचा, नको लोभ शरीराचा. जी वस्तू आपली नाही त्याचा मोह करू नये. जी वस्तू आपली नाही त्याचा मोह करू नये, आणि जी वस्तू आपली आहे त्याचा मोह सोडू नये. तो मोह कसा सोडू नये सांगितलं. लक्ष्मण महाराजांचे फार उदाहरण आहे. तो मोह इतका दृढ असावा, इतका पक्का असावा. उदाहरण दिलं लक्ष्मण महाराजांनी. गुळा झोंबे जो मापला, तैसे ध्याऊ चंद्रचूडा. जी वस्तू आपली आहे त्याचा मोह जरूर करावा, तो मोह सोडू नये. आणि जी वस्तू आपली नाही त्याचा मोह करू नये. आता आपली वस्तू जगामध्ये काय आहे सांगा? काय आहे आपलं? काय आहे आपलं? काय आहे हे कळालं नाहीये मला. सगळं आपलंच आहे म्हणायलो. हे सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे, माझं आहे. माझं काही नाही. इदम न मम. वेद वाक्य इदम न मम. इथं माझं काही नाही. संत म्हणतात काही नाही, माझं काही नाही. शिवसंत लक्ष्मण महाराज, शिवसंत लक्ष्मण महाराज गुरुच्या शोधासाठी साखरखेड्याला गेले. 20 वर्ष तपश्चर्या केली, आणि बलसिद्धांचा साक्षात्कार झाला. आणि नंतर त्याच वेळेस 1765 मध्ये लक्ष्मण महाराजांचे वडील शिवाधीन झाले. दुःख झालं. लक्ष्मण महाराजांना पता नाही. मग आई, भाऊ, बहीण सर्वजण साखरखेड्याला गेले. आणि तिथे गेलेले पाहायला आले. अरे म्हणले, काय म्हणले तुम्ही आलेच नाहीत, असं का म्हणे? काय नसतंय म्हणे. वैराग्य मूर्ती म्हणजे लक्ष्मण महाराज. तिथं वैराग्य उत्पन्न झालं होतं. आणि त्यावेळेस सांगितलं, बाप मेला, माय मेली, बहीण भाऊ ते गेले. शोक कोरावा खुनाचा अवघा बाजार. मायेचा बाजार आहे. संसार म्हणजे मायेचा बाजार.
मायेचा बाजार म्हणजे लटका बाजार, लटका म्हणजे खरा नाही. म्हणून संतांनी आम्ही या संसाराला खरं समजलो आणि म्हणून गुंतून पडलो. म्हणून संत म्हणतात इथे गुंतू नका, करा हो सोयरा कृपेच्या भांडार भक्तिप्रिय. आणि म्हणून भक्ती करा, भक्ती करा. कोण सांगतंय? लक्ष्मण महाराज सांगतात की भक्ती करा, भक्तीशिवाय मुक्ती नाही, भक्ती विना मुक्ती नाही, वेद करचे ऊर्ध्वपाही. आणि म्हणून भक्ती सांगितलेली आहे. नरजन्मामध्ये आल्यानंतर भक्ती करा. भक्तीला काही खर्च येत नाही. भक्ती प्रति न लगे द्रव्याचा तो हंडा. काय लागतंय भक्तीला? भक्तीला काहीच लागत नाही. म्हणून भक्ती ही जीवनामध्ये महत्वाची आहे. आणि म्हणून सांगितलं की हे सर्व माईक आहे. माया म्हणजे मृगजळ. मृगजळ माया ही सत्य नाही. माया हा भ्रम आहे आणि संसार हा भ्रमातला आहे, सत्यातला नाही. आणि म्हणून हा भ्रम म्हणजे कसा? तर मृगजळासारखा. मृगजळ गुंतो लोभाभार दिसतसे सुखमय अंती कदा कामाने. हेच संसाराचं स्वरूप सांगितलेलं. मृगजळ आहे ते सकाळी नसते, दुपारी दिसते आणि संध्याकाळी पुन्हा नसते. दुपारी दिसतंय ते सत्य की मिथ्य? मिथ्य. मिथ्य. दुपारी दिसतंय पण मिथ्य. म्हणून म्हण आहे दिसतंय तसं म्हणूनच जग. म्हणजे हरिण हे मृगजळ पाणी आहे म्हणून धावत जाते. जसं जसं पुढे जाते तसं तसं दिसणारं पाणी पुढे जाते. तहान वाढते, पडते, मरून जाते, पाणी मिळत. मृगजळ दिसे तर मृगजळाचं हे
वर्णन सांगितलेलं आहे की मृगजळ हे कसं आहे, दिसतंय पण ते तसं नाहीये. आणि म्हणून हरणाला ते कळत नाहीये. हरणाला कळत नाही की ते पाणी नाही, त्याला सत्य वाटतंय आणि म्हणून ते त्याच्या पाठीमागे लागतंय. पण धावत धावत जातंय, पण मृगजळ दिसणार पुढे जातंय, तहान वाढतंय आणि मरून जातंय, पण पाणी मिळत नाही. तीच अवस्था आमची आहे. आम्ही संसाराला सत्य मांडलं म्हणून आम्ही करायला लागलेलो. आम्ही करता करता मिळालेलं आयुष्य त्याच्यात गमवायला लागलो. आणि कशासाठी संसार करायलो? सुखासाठी की दुःखासाठी? सुखासाठी. पण मिळालंय का सुख? नाही. का मिळालं नाही? मृगजळ जसं पाणी त्या हरणाला मिळत नाही, तसं संसारातलं सुख सुद्धा आम्हाला मिळत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, आणि आम्ही शोधायलो सुख. कोरडी विहीर, तिथं प्रवासी चाललाय, सोबत बकीट आहे, नवी दोरी आहे आणि चाललाय. म्हणला तहान लागली, विहीर दिसायली, म्हणला पाणी काढो. आता पाणी काढावून तहान लागली, पियाव म्हणून त्यानं दोरी बांधली. 100 फूट खोल विहीर, खाली काही दिसना, पण दोरी सोडली, बुडापर्यंत बकेट सोडली आणि नंतर वरी काढली. बकेट भरून आली की रिकामी. अहो नवी बकेट होती, गळकी नव्हती, मग तरी रिकामी कशी आली? पाणीच नव्हतं, कशी येईल? तसा संसारात सुखच नाही. ऐश्वर येईल, संपत्ती मिळेल, सत्ता मिळेल. येईल ऐश्वर्य संपदा. संपदा बहुत मनावरी तया लागी. म्हणून ऐश्वर्य येईल, सत्ता येईल, संपत्ती येईल, खूप मोठे बनले येतील, गाड्या दारापुढे उभे राहतील, पण मनावरी तया लागी. तिथं मनाला आवरा, मन आवरा हो, स्वहित करा हो. पहा संत लक्ष्मण महाराजांकडे लक्ष द्यावं आपण. महाराजांनी आपल्या केवळ सुखासाठी देह होता. संत हे कधी संपत नसतात. संत हे ज्वारीच्या बियाच्या दाण्यासारखे असतात. ज्वारीच्या बियाच्या दाण्यासारखे असतात. आणि बाकीचे लोक कसे असतात? बिगर बियाचे दाणे, बियाला न ठेवलेले दाणे. आता पहा, बियाला ठेवलेला दाना आणि बिगर ठेवलेले दाणे. बियाला ठेवलेला दाना संपतो, बियाला ठेवलेला दाना संपतो आणि हे दाणे त्याला हसतात. बघा काय त्याला हसतात. गेले की संपून म्हणे. ते दाना संपून जातो, पण काय होतंय परिणाम लक्षात यावा. काय होतंय? ते दाना जमिनीमध्ये टाकला की त्याचं रोपट तयार होतंय, रोपट वाढत आहे, त्याला मोठे कंस येतात. आता ते एक दाना संपतो, पण किती दाणे तयार होतात? म्हणजे ते संपले की वाढले. संत हे संपत नाहीत, वाढत असतात. आणि जे दाणे बियाला ठेवले नाहीत ते दाणे त्याला हसतात. पण ते दाणे कुठं जातात? गिरणीमध्ये दळायला. आणि मग ते जात्यामध्ये भरणल्या जातात. त्याचं पीठ होते आणि शेवटी वाया जातात. त्याचा काय दया लाभ झाला? शिशेखी प्राणासी मुकला. ही अवस्था आहे. आणि म्हणून संत हे
हे श्रेष्ठ आहेत, संत ते श्रेष्ठ आहेत, ते वाढतात, ते होते म्हणून आज आपण एवढे वाढलो. त्यांनीच आपली वाढ केलेली आहे. जशी त्या पद्धतीनं आपलंही जीवन, म्हणून आपल्याला या संसाराचं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे. आपण आहो संसारात, संसार सत्य की मिथ्य कळायला पाहिजे, सार की असार कळायला पाहिजे. आम्हाला हे कळालं नाही. आम्ही अज्ञानामध्ये चाललो पण गमवायलो काय हे कळावं. पळपळ व्यर्थ आयुष्य चाले, वाटे गमावे क्षणाक्षणानं आमचं आयुष्य संपायले की वाढायले. वाढदिवस साजरा करतात म्हणून म्हणायला, संपायले की वाढायले, संपायले. विचार द्यावा, आम्ही भ्रमात आहे आणि म्हणून संत हे प्रमाद आहेत म्हणून सांगितलं त्यांनी की क्षणाक्षणानं आयुष्य आपलं संपायला लागलेलं आहे. आणि म्हणून हा संसाराचं स्वरूप कळावं म्हणून शिवदास माऊलींनी सांगितलं शिवपाठात, शिवदास म्हणे असार संसार शिवनाम सार माझी. आणि म्हणून हे संसाराचं स्वरूप आहे. तुम्ही आधी संसारात आहोत. आपल्याला एवढं जर कळालं तर झाला बरं. साराचं ज्ञान हेच महत्वाचं आहे. आसार टाकून द्यायचं आणि सार तेवढं घ्यायचं. सुख काय करताय? आसार बाहेर फेकताय आणि सार जवळ घेते. आपणही तसं सार जवळ घ्यावं. सार हे शिवनाम आहे. आणि म्हणून आपल्याला या संसाराचं स्वरूप कळावं. आपण संसारात आहो पण त्याचं स्वरूप कसं आहे? ते आसार आहे, एक आसार आहे आणि ते आपला नाही. संसार आपला आहे का? नाही. माझा संसार म्हणतो. माझं कबाड रोज ती घेण्याची आम्हाला आहे म्हणून दुःख भोगावं लागते. संसार आहे, मुलबाळ आहे, पत्नी आहे पण माझी नाही. घर आहे माझं नाही, शेत जमीन आहे माझी नाही, आणि देह आहे आणि ते बी माझा नाही हे कळावं. पण माझ्यासाठी आहे. पत्नी माझी नाही पण माझ्यासाठी आहे. मुलबाळ माझे नाही माझ्यासाठी आहे. घर माझं नाही पण माझ्यासाठी आहे. आता जे माझं नाही त्याच्यावर ममत्व लावायचं नाही. जे माझं आहे त्याच्यावर ममत्व लावावं. आहे त्याच्याशी कर्म करत राहा पण त्याची आशा करू नका. प्रपंचाचे कर्म करत राहा, आशा करू नका. परमार्थाचं कर्म म्हणजे भगवंताचं नामस्मरण चिंतन. त्याचे कर्म करा पण त्याची आशा करू नका. हेच लक्ष्मण महाराजांना कर्म ते करा
कर्म ते करावे फलाशा नसावी विवेकाचे डोही बुडी घेतवी. आणि म्हणून शिवसंत लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, तुम्हा आम्हाला सांगितलं आपण प्रपंचातले आहोत, प्रपंच करत आहोत आणि प्रपंच करत असताना ही कर्मभूमी आहे, इथं करावंच लागते. प्रपंच करावा लागतो आणि परमार्थही करावा लागतो. परमार्थाचं कर्म आणि प्रपंचातलं कर्म हे दोन्ही कर्म करावे लागतात. प्रपंचातलं कर्म जगण्यासाठी, प्रपंचातलं कर्म जगण्यासाठी, मग नोकरी असेल, शेती असेल, व्यापार असेल, धंदा असेल, कशासाठी करायचा हो? जगण्यासाठी. परमार्थातलं कर्म म्हणजे नामस्मरण, भक्ती, नामस्मरण हे परमार्थातलं कर्म आहे. पूजा, पाठ, नेम, नियम परमार्थातलं कर्म आहे. हे कशासाठी? करण्यासाठी. हे जगण्यासाठी आहे आणि हे करण्यासाठी आहे. आणि मग हे जगण्यासाठी हे करावं लागतंय. मग आम्ही हे करतो आणि जगतो, पण कशासाठी जगतो हे कळलं नाही. आम्ही जगतो, जगायलो, पण कशासाठी जगायलो हे कळालेलं नाहीये. जगण्याचा अर्थ कळावा, जगायचंय कशासाठी, जे तरण्याचं ज्ञान आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी. तरणे कशात आहे तर भक्तीमध्ये आहे. आणि ते भक्तीतलं कर्म म्हणजेच भगवंताचं नामस्मरण. म्हणून साधू संतांची संगत, गुरुमाऊलीचा उपदेश हे एक कर्म आहे आणि ते कर्म आपल्याला करायचं. पण प्रपंचातलं कर्म असो की परमार्थातलं कर्म असो, दोन्हीही कर्म करत असताना आपल्या मनाची अवस्था कशी असावी, तर मनामध्ये काय असावा? विवेक. आणि म्हणून परमार्थाचा पाया हा विवेक आहे. विवेक म्हणजे विचार. आणि म्हणून तो विचार आपल्या अंतःकरणामध्ये असावा. स्वहिताचा विचार आपल्यामध्ये यावा, त्याला विवेक म्हणावा. आणि त्या विवेकाचे डोही बुडी घ्यावी, त्या विवेकाच्या डोहामध्ये बुडी घ्यावी आणि आनंदानं पोहावं. त्या डोहामध्ये पोहावं की बुडावं? जिथं विवेक नाही तिथं बुडल्या जातं आणि जिथं विवेक आहे तिथं तरल्या जातं. आणि म्हणून विवेक महत्वाचा आहे. म्हणून परमार्थामध्ये, भक्ती मार्गामध्ये विवेक असावा. आणि म्हणून हे कर्म करायचं, आपल्याला अधिकार फक्त कर्माचा आहे. कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा अधिकार नाही. म्हणून म्हटलेलं आहे कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि म्हणून निष्काम भावनेनं आपल्याला हे कर्म करावे लागतात. का? फळाची आशा न करता करावं लागतात. फळाची आशा न करता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म. आणि फळाची आशा का करू नये? यथा कर्म तथा फलः. जसं कर्म असं तसं फळ मिळतंय, त्याची अपेक्षा करायची गरज नाही. आणि कर्म हे करायचं आणि करून भगवंताला अर्पण करायचं, जवळ ठेवायचं. शिवनाम जपले सारा मिलेगा. शिवनाम जपले सारा मिलेगा. शिवनाम जपले सारा मिलेगा. शिवनाम जपले सारा मिलेगा. शिवनाम जपले रे सहारा मिलेगा. नामाने सहारा. नाम हे कर्म आहे आणि ते कर्म करायचं आहे. आणि डुबे होए को किनारा मिलेगा.
आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला किनाऱ्याला लागलं पाहिजे आणि तरुण बाजूला निघालं पाहिजे, यासाठी नामाची गरज आहे. आणि म्हणून ते परमार्थाचं कर्म तेही निष्काम भावनेनं कर्म करायचं, फळ आपोआप मिळणार आहे. फळ कसं मिळणार आहे, तर फळ प्रारब्धानुसार मिळणार आहे. 1000 मुलं परीक्षेला बसतात आणि 1000 मुलं अभ्यास करतात, सर्वजण ट्युशन बी लावतात, तयारीत सर्वच करतात, पण त्यातले 10च पास होतात. बाकीच्याचं काय? त्यांनी केलं, यांनी केलं, अभ्यास सारखा केला, सगळं काही सारखं आहे, पण कर्माला प्रारब्धाची जोड मिळाल्याशिवाय फलाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून प्रारब्ध कर्म हे आपल्या सोबत आलेले आहे. आणि यथा कर्म तथा फला प्रारब्ध तो त्याचे सरतचे भोगे, मग त्यागे शिवचे तो प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची जोडे मान. हे सगळं काही आपल्याला प्रारब्धाने मिळणार आहे. फक्त कर्म करायचंय आणि त्याला प्रारब्धाची जोड असावी लागते. पण केलेलं कर्म कधी वाया जात नाही, त्याची प्राप्ती आपल्याला निश्चितच होते. अभ्यास केला तो वाया जात नाही. आणि म्हणून आपल्याला आपलं कर्म करायचंय. आणि ते कर्म 2 प्रकारचं, एक सुकर्म आणि एक कुकर्म. कुकर्म करायचं नाही, सुकर्म करायचंय. सुकर्मासाठी सुसंगती म्हणजे संत संगती ही महत्वाची आहे. आणि म्हणून संत समागमे स्वरूप ते कळे, शरीरीपू हे कळवचे होते. आणि संत संगतीत गेल्यानंतर स्वरूपाचं ज्ञान होतंय. आणि तिथं आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की मग तो तरला निशंक सत्य घेई माझी भाग. म्हणून संतांनी वचन देऊन सांगितलं की संत संगतीत गेल्यानंतर स्वरूपाच्या ज्ञान प्राप्त होत आहे. आणि अशा पद्धतीचं कर्म हे आपण संत संगतीत जाऊन केल्या तिथं विवेक उत्पन्न होतो. आणि मग विवेक उत्पन्न झाला की मनाला सुद्धा एक बंधन येतो. विवेकात मनाला बंधन असते, विवेकाला मर्यादा येते. आणि म्हणून तिथं मनाची जी प्रपंचात होणारी वाढ, हे करायचे ते करायचे शेवटी मरायचे, हीच अवस्था होते. पण ती अवस्था होत नाही, मनाची अवस्था ओढत नाही. आता पुरे म्हणणारं मन तयार होते. आणि म्हणून संत म्हणतात पुरे हा संसार मन कंटाळले फार, जगात करिता अर्ज थोर दुःखावलाची. म्हणून संत म्हणतात विवेकाला की तिथं ती संसाराची मर्यादा संपून जाते, आता नको वाटतंय. आणि मग ती मर्यादा संपावी. आणि यासाठी लक्ष्मण महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मन वाढून लावावे सरी, मन वाढून लावावे सरोरी, मन वाढून लावावे सरोरी, मन वाढून लावावे सरोरी. चिन्मात्र त्या रूपी लीन व्हावे, चिन्मात्र त्या रूपी लीन व्हावे. मन वाढून लावावे सरोरी, मन वाढून लावावे सरोरी, मन वाढून लावावे सरोरी. मन वाढू नये लावावे स्वरूपे, चिन्मात्र त्या रूपे व्हावे लीन पावे मन वाढू नये. आमच्या संसारात काय होते, मन वाढते की समाधान होते, वाढते. मन वाढते, पण वाढलेलं मन कधी शांती देत नाही. आणि जिथं शांती मिळत नाही तिथं सुख मिळत नाही. सुख आहे शांतीमध्ये, शांती परते नाही सुख, येर सर्व अवघे दुःख. आणि म्हणून शांती ही कशात आहे, जिथं समाधान आहे तिथं शांती आहे. म्हणून माऊली म्हणतात चित्ते असू द्यावे समाधान. आणि मग समाधान हे कुठं, तर आपल्याला मनाच्याच अवस्थेमध्ये आहे.
आणि मन जर नाही वाढलं तर समाधान, मन वाढलं असमाधान, हे राहिलं ते राहिलं. 99 वर्षाचं झालं, आता जाणार आहे, तरीही त्याचं मन संपलेलं नाहीये, वाढलेलं मन संपलं नाही. दोन भाऊ एकत्र विचार करायले आणि विचार करता करता त्यांनी ऐकलेला शब्द की आपल्या मळ्यात 2 एकर बाजूचं शेत निघालंय, हे त्यानं ऐकलं. 99 वर्षाचा म्हातारा आहे, मनाची अवस्था पहा, आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये, तरी सुद्धा ते भाऊ विचार करायले असा असा. तर त्यानं ऐकलं. नंतर दोन्ही पोराला बोलवलं आणि सांगितलं, पोरं तुम्ही काही करा, पण ते 2 एकर सोडू नका, सोडू नका. काल याला पेरायला जायचंय, कालेला खायचंय, काहीच नाही, पण मनाची अवस्था संपलेली नाहीये. मनाची विकृती अजून पुढे पुढे धावायला लागलेली आहे. आणि ते मन कधी शांत होईल आणि त्याला कधी सुख मिळेल. आणि म्हणून इथं मनाला ब्रेक लागलं पाहिजे, मनाला समाधान मिळालं पाहिजे. आणि म्हणून विवेक जिथं आला तिथं ब्रेक आलं, विवेक जिथं आला तर मनाला समाधान, जिथं समाधान आलं तिथं मन वाढू नये, लावावे स्वरूपी. तिथं स्वरूपामध्ये मन लागत आहे. स्वरूप, स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. तो ब्रह्म आणि आपण एक आहोत, देव आणि आपण वेगळे नाही, याची जाणीव निर्माण होते स्वरूप ज्ञानामध्ये. स्वरूप कळालं की भगवंताचं रूप कळतंय आणि भगवंतानं आपण काही वेगळे नाही. फक्त स्वरूपाचं ज्ञान महत्वाचं आहे. आणि ते ज्ञान झालं की मन वाढत नाही, स्वरूपामध्ये लागत आहे. शेवटी चिन्मात्र त्या रूपे पावे लीन, त्याच्यात लीन व्हावं, त्याच्या स्वरूपासारखं मन तत्स्वरूप व्हावं. चिन्मात्र त्या रूपे तत्स्वरूप होणे, ते मनच त्यामध्ये व्हावं, स्वरूपामध्ये मन विलीन व्हावं. मन हे संपून जावं, मनाची अवस्था संपून जावी. आणि मग जिथं मनाची अवस्था संपली तिथं भगवंताची प्राप्ती झाली. आणि मग भगवंताचे मन वाढू नये, लावावे स्वरूपे, चिन्मात्र त्या रूपे व्हावे लीन. आणि अशी ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी लक्ष्मण महाराजांनी आपल्याला हा उपदेश केला की कर्म करा, फळाची आशा करू नका, फळ तुमच्या प्रारब्धानुसार मिळणार आहे. आणि कर्म हे करावं लागणार आहे, पण निष्काम भावनेने करा. आणि निष्काम भावनेने केलेलं कर्म हे भगवंताला प्रिय असतंय. त्याच्यामध्ये विवेक असतो, त्याच्यामध्ये मनाची अवस्था बदलते आणि मन तत्स्वरूप होतं. आणि ही अवस्था येण्यासाठी काय करावं लागत आहे तर कर्म हे परमार्थात कर्म म्हणजे भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण, त्या नामस्मरण हा एकच उपाय आहे. कलियुगाचा उपाय कोणता आहे? कलियुगी नामा विन नसे तुझे हो साधन. आपल्याला सोपं साधन आपल्याला कलियुगातलं भगवंताशी एकरूप होण्यासाठी दिलेलं, आणि ते आहे नाम. आणि म्हणून धरोनिया भाव जपा नाम. म्हणून गुरुमाऊली आपल्याला जपण्यासाठी काय देतात? नाम देतात. आणि त्या नामाचाच आपण जप करायचा आणि त्या जप करून तन्मय तद्रूप मन करून टाकायचं. आणि ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी प्रेमानं भगवंताचं नामस्मरण करावं लागतंय. म्हणून एकदा आपण भजन करूया. शंकर सिद्धेश्वर माऊली, 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 सिद्धेश्वर माऊली. चला महिला मंडळ वसमत आष्टी. कर्म ते करावे, फलाशा नसावी,
विवेकाचे डोहे बुडी घ्यावी, मन वाढू नये लावावे स्वरूपी, चिन्मात्र त्या रूपे व्हावे लीन. निंदा आणि द्वेष कदा न करावा, सर्वाभूती पाहावा भगवंत. शिवसंत लक्ष्मण महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून भगवंत प्राप्तीचा उपाय आपल्याला सांगत आहेत. भगवंत प्राप्तीचा स्वरूप ज्ञानातून भगवंताची प्राप्ती, स्वरूप ज्ञानातून भगवंताची प्राप्ती. स्वरूपाचं ज्ञान जर नाही झालं तर भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून स्वरूप ज्ञानातून भगवंताची, त्यासाठी कर्म करा, विवेक करा आणि विवेक करून मनाची अवस्था वाढू नये, मन वाढत जाऊ नये. प्रपंचामध्ये व्यवहारात पड जातंय, वाढत जातंय आणि मिळालेलं आयुष्य त्याच्यातच गमावल्या जातं. आणि मग कोण्या देही कराल सार्थक, पहा हो विवेक. विवेक. आणि म्हणून आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा विचार करायचा आणि तो विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. हा विचार महत्वाचा आहे, इथला विचार महत्वाचा आहे, इथलं ज्ञान महत्वाचं आहे. हा विचार म्हणून येथीचे हे ज्ञान सर्व सुखाचे असे कारण, म्हणून ठेवावे चित्तपूर्ण सर्वना ठाई. म्हणून आपलं लक्ष ते असावं. म्हणून संसारात वित्त, शरीरात पित्त आणि परमार्थात चित्त पाहिजे. चित्त असेल तर परमार्थ. म्हणून चित्त जडले त्याचे पायी, आता तुझे नेनो काही. आता तुझे नेनो काही. चित्त जडले भगवंताच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ज्ञानातून भगवंताच्या ठिकाणी चित्त जडल्यानंतर आता तुझे नेनो काही, आता दुसरी कशाचीच गरज नाही. आणि अशा प्रकारची अवस्था आपल्याला, चित्त हे महत्वाचं आहे. आणि ते चित्त मनाच्याच ठिकाणी आहे. चित्त मन दास, चित्त मन दास करावे दातारा, कल्पनेचा थारा मोडी देवा. चित्त मन आणि ते दास बनायला पाहिजे. दास कोणाचे बनायला पाहिजे? भगवंताचे. आम्ही भगवंताचे दास. दास म्हणजे सेवक, दास म्हणजे समर्पित भाव, दास म्हणजे सर्वस्व अर्पण. महादेव म्हणे वाणी लावी देवाचे कारणी, सगळं देवाला अर्पण करावं. का अर्पण करावं देवाला? कारण आहे कोणाचं? आहे कोणाचं?
देवाचं आहे. अर्पण कोणाला करायचं? देवाला आहे. ज्याचे त्याशी देता मी का गुंतो, त्याला मी आणि माझं म्हणून जवळ ठेवलं तर उपयोग होणार नाही. ते अर्पण करायचं आहे. अर्पण करणे म्हणजेच देवाचा दास होणे. आणि म्हणून मन दास व्हावं, मन सेवक व्हावं, मनात सेवक भाव यावा आणि भगवंताची सेवा करावी. आणि त्यासाठी आपल्याला हे कर्म निष्काम भावनेनं करावं. फळाची अपेक्षा करायची गरज नाही. फळ हे मिळणार आहे. फळ हे आपलं आहे. केलेलं कर्म देवाचं आहे. देवाचं कर्म देवाला अर्पण करावं. अर्पण करावं. ही माझी वाक्पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा. म्हणजे केलेले सर्व अर्पण करायचंय आणि ते अर्पण करायचं आणि फळ मात्र आपण भोगायचं. फळ कोण भोगायचं? आपण. चांगलं असलं तरी आपण आणि वाईट आलं तरी आपण. वाईट जरी झालं तरी ते आपल्याच कर्माचं फळ आहे, भोगायचं. म्हणून पूर्वीची ती पापे रोगाची या रूपे आली सुख रूपे भोगू आम्ही. नाना पापे केले भोगने ते आले, देवावरी बोल काय आता. जरासं काही दुःख झालं की आम्ही कोणाला दोष देतो? काय देवानं लई वाटोळं केलं. देव कधी कोणाचं वाटोळं करत नाही. आणि वाईट होतंय ते आपल्या प्रारब्धानं. आणि चांगलं केलं की देवानं केलं म्हणत नाही. उग होतंय का राजधानी अप्पा? उग होतंय का? करावं लागत आहे. आणि म्हणून बरे केले ते मी केले, वाईट देवराया केले. आणि म्हणून ती अवस्था नको आहे. आणि वाईट जरी असलं तर आपल्या कर्माचं फळ आहे, चांगलं झालं तरी आपल्या कर्माचं फळ आहे. हे आपण विसरू नये आणि त्या पद्धतीनं कर्म करावं. फळाची आशा न करता स्वरूप ज्ञानातून भगवंताची प्राप्ती करावं. आणि मग त्यासाठी मनाची अवस्था विकृत अवस्था बदलून सुकृत अवस्था व्हावं. आणि मग तिथं काय करावं? विचार कोणता यावा? विचार चांगला यावा. आणि विचार चांगला येण्यासाठी तिसऱ्या चरणात माऊली काय द्वेष कदा न करावा, सर्वभूती पाहावा भगवंत, सर्वभूती पाहावा भगवंत. हा उपदेश माऊलीनं सांगितला. निंदा आणि द्वेष. कोणाची निंदा करायची नाही आणि कोणाचा द्वेषही करायचा नाही. कोणाचा द्वेष करायचा नाही. निंदा आणि द्वेष हे विकृती आहे मनाची. आणि म्हणून निंदाही नसावं मनात, कोणाचा द्वेषही मनानं करू नये. आणि सर्वभूती पाहावा. हे सगळे जमलेले सर्व आपल्या भोवताल आहेत, हे सगळे भगवंत आहेत, देव आहेत. आणि ही देव म्हणजे ही समस्थिती प्राप्त व्हावी, समदृष्टी प्राप्त व्हावी. आणि ती समदृष्टीने आपण पाहावं. निर्वैर श्वापदे हो, समदृष्टीने न्याहाळी. जिथं समदृष्टी आली तिथं शत्रू मित्र राहत नाही, तिथं सुख दुःख राहत नाही, तिथं बरं वाईट राहत नाही. आणि म्हणून तिथं दुःखच राहत नाही. आणि तिथं अवघा आनंद प्राप्त होतो. आणि म्हणून अवघा आनंदाचा काळ पोटी भरला जास्वनी, प्रेम शरीरी दाटले सर्व दुःख दुरावले. आणि म्हणून ही अवस्था आपल्याला प्रेमातून उत्पन्न होते. आणि मग जिथं निंदा आणि द्वेष नाही तिथं सदैव नित्य प्रेम असतो. जिथं निंदा आणि द्वेष असतो तिथं प्रेम नसतं. जिथं प्रेम नाही तिथं भगवंत नाही. जिथं प्रेम नाही तिथं भगवंत नाही. कारण भगवंत आहे कुठं? जिथं प्रेम आहे तिथं भगवंत आहे. म्हणून प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाचे. याही पलीकडे परमनाच्या पावलीनं सांगितलं. प्रेमे टाळी वाजवून, घोषे अंबर गरजवून, नाचोनी करी भजन तो सद्भक्त माझा. प्रेम महत्वाचं आहे. आणि म्हणून साने गुरुजींनी सांगितलं काय? खरा तो एकाचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून आपल्याजवळ देण्यासाठी काय?
कोणाला पैसा असेल नसेल, कोणाकडे काही संपत्ती असेल नसेल, प्रेम मात्र प्रत्येकाला देवानं दिले आणि ते एकमेकाला द्यावं. जिथं प्रेम दिले जातंय तिथं निंदा आणि द्वेष घडत नाही आणि ते करू नये हे लक्ष्मण महाराज सांगतात. निंदा आणि द्वेष कदा न करावा, सर्वाभूती पाहावा भगवंत. आणि ही भगवंत पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावं आणि यासाठी लक्ष्मण महाराज अभंगाच्या शेवटी सांगतात. लक्ष्मण लक्ष्मण म्हणे येणे समाधान, प्रभू पंचानन वश्य होय. येणे समाधान ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर, सर्वाभूती पाहावा भगवंत ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर, निंदा आणि द्वेष संपल्यानंतर, मनाची अवस्था संपल्यानंतर, निष्काम भावनेने कर्म केल्यानंतर काय होत आहे? प्रभू पंचानन वश्य होय. तो भगवंत वश्य होतो म्हणजे आपला होतो, आपल्यामध्ये येतो आणि आपणच त्याचे होऊन जातो. बसवलिंग एका ठिकाणी म्हणतात, बसवलिंग म्हणे राहो खटाटो, झालो आपोआप देवच मी. तिथं देवत्व प्राप्त होतंय. या दृष्टीनं, या वृत्तीनं, या विचारानं वागणारा माणूस व्यवहारामध्ये सुद्धा देव माणूस ठरल्या जातो. आपणच म्हणतो अशा रीतीनं शुद्ध भावानं, शुद्ध अंतकरणानं, सर्वाविषयी प्रेम भाव असलेला माणूस गावात आहे तर त्याला विचारलं की तो कसा आहे, म्हटलं तर ते देव माणूस आहे. माणूस देव होतो आणि माणूसच राक्षस होतो. माणूस विचारानं देव होतो आणि माणूस विचारानं राक्षस होतो. दुरित कर्म केल्यानंतर राक्षस आणि सुकर्म केल्यानंतर देवत्व प्राप्त होत आहे. म्हणून देव दूर नाही, देव जवळच आहे. जवळच नाही, तुम्हीच देव आहात. आपणच देव आहो. पण देवासारखं वागावं लागते, वागावं लागत आहे. आणि म्हणून देव दूर नाही, जवळीच आहे. विचारून पाहे अंतरीच. आणि आपण सर्व देवच आहोत, कारण देवाचे अंश आहोत. आणि देवाचे अंश म्हणजे देव. सूर्याचे किरण, सूर्याचे किरण म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे सूर्याचे किरण. वेगळे की एक? एक. म्हणून जीव आणि शिव, जीव शिव हे एकच. आणि म्हणून त्यात द्वैत नाही. आणि म्हणून आपण त्याचे अंश असल्यामुळं आपल्यामध्ये सर्व काय जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाणे अशा पद्धतीची भावना वृत्ती होते. आणि मग तिथं देवत्व म्हणजे आपल्यामध्येच येते आणि झालो आपोआप देवच मी. आणि म्हणून हा भाव आपल्यामध्ये उत्पन्न व्हावा यासाठी संत संगतीशिवाय, सद्गुरूची संगती केल्याशिवाय विचाराची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून धन 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 म्हणतो. धन म्हणजे पैसा नाही, धन म्हणजे पैसा नाही. पैसा म्हणजे चलन व्यवहार आहे.
आणि धन काय तर विचार हेच धन आहे. आणि संतांकडे लक्ष्मण महाराजाकडे धन होतं का? नाही. विचाराचं धन होतं आणि ते धनच आपण आता वाटायचा प्रयत्न करायला. ते धन वाटायचं काम म्हणजे कीर्तन आहे. ते कोणतं धन आहे? लक्ष्मण महाराजाचं धन. मग लक्ष्मण महाराजा एवढे श्रीमंत कोणीच नव्हतं, तोच एक भाग्यवंत. आकळीला उमाकांत त्यांनी त्या भगवंताला आपलं करून घेतलं. त्या सिद्धेश्वराला आपल्या ठिकाणी आणलं आणि आपल्या ठिकाणी असून सर्वांना त्याची प्राप्ती करून दिली. एवढे महान विभूती म्हणजे शिवसंत लक्ष्मण महाराज. काय योग आहे! ते महान योगी तपस्वी आणि एवढे योगी पुरुष आपल्या ह्या ग्रामामध्ये यावं. आपल्या ग्रामामध्ये त्यांनी अवतार घ्यावा आणि अवतार घेऊन कार्य करावं. की नाही? अवतार घेऊन त्यांनी कार्य केलं. अवतार घेऊन कार्य केलं. पुढे अशा पुरग्रामी रहिवास केला तुम्ही, तेथील जन नामस्मरणी अज्ञानाचे केले ज्ञानी. केवढं भाग्य आहे आपल्याला! या पंचक्रोशीला किती भाग्य आहे! किती या समाजाला भाग्य आहे! किती या देशाला भाग्य आहे! संत हे समाजाचे गावाचे नसतात, संत हे देशाचे असतात. संत हे व्यापक असतात. पण ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, लक्ष्मण महाराज, मन्मथ स्वामी ही सगळी संत मालिका जगाच्या कल्याणा संतांच्या. संत हे आपल्यासाठी आले, आपल्यासाठी कार्य केलं आणि त्यांनी हजारो अभंगाचा वाढ आपल्या इथं सापडला. आणि तोही वाढ कोण सांभाळला? लक्ष्मणाचा वाढ कोण सांभाळला? लक्ष्मणाने सांभाळला. किती म्हणा योग! आणि त्याचं प्रकाशन आष्टेकर परिवारानं केलं आणि आज तो गाथा सर्वांच्या उपलब्ध झाला. अशा पद्धतीचा हा योग. लक्ष्मण महाराजांचं वर्णन काय सांगावं आपण? ह्या अल्पवाणीमधून आपण काही वर्णन करू शकत नाहीत. महान विभूती होऊन गेले आणि त्यांच्या ह्या सानिध्यात, त्यांच्या पवित्र स्थळी, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही आष्टी नगरी. आणि या नगरीमध्ये सिद्धेश्वराचं त्यांनी स्थापन केलेलं दैवत आणि ते दैवत आणि तिथं कीर्तन, भजन, नामस्मरण हे सर्व आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आणि ते भाग्य आपण प्राप्त करून घेत आहात. अशाच प्रकारचं हे भाग्य हे प्राप्त झालेलं आहे. पूर्वी आपल्या मंदिराची अवस्था कशी होती? लक्ष्मण महाराजांनी पाया भरला, पण पाया भरला मात्र त्याचा कळस मात्र तुम्ही सर्व त्यांच्याच प्रेरणेनं, गुरुमाऊलीच्या आज्ञेनं, त्यांच्या आशीर्वादानं करत आहात. पण आज इथं कसं होतं, आता इथं कसं झालं, हे सगळं तुमच्या निष्काम भावनेने केलेल्या कार्याची पावती आहे. आम्ही पूर्वीपासून येतो आणि म्हणून आम्हाला इथली सर्व काही माहिती आहे, ज्ञान आहे आणि म्हणून आम्हाला भूषण वाटते आणि ते भूषण सांगावं वाटते. सांगितलं तर कळलं, नाही तर फार कळलं. आणि म्हणून खूप खूप किती वर्णन करावं आपल्या कार्यकारी मंडळीचं. निष्काम भावनेने केलेले कर्म हे आपलं सुकर्म असतंय, तेच आपण सर्व करत आहात. असंच कार्य करण्याची सद्बुद्धी जगदादी पंचाचार्य बसवादी प्रमथ श्रीमान जगद्रूपाल सिद्ध महास्वामीजी, संत शिरोमणी मन्मथ माऊली, शिवसंत लक्ष्मण महाराज, सद्गुरु सिद्धलिंगी शिवाचार्य गुरुमाऊली, सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य गुरुमाऊली तथा सर्व गुरुवर्ये तुम्हा आम्हाला देव, हीच त्यांच्या मंगलमय चरणी प्रार्थना करू. आजच्या मंगलमय प्रसंगी केलेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, सिद्धेश्वराच्या चरणी, सर्व संतांच्या गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला इथेच विराम देतो. गुरुराज